सरकार कुणाचं येईल वाटलेलं आहे? काय सांगताय ना बघा जगाचा कळका काही सांगताय ना. लातूरचं पैशावर खेळा बघा पैशावर आहे. हं, आता त्याची आम्ही देशमुखची कर लहरी आधी होती बाबा खाली हं. मार्केटमध्ये बघा लय होते का लोक? आम्ही बाजारात गेलो हा मला म्हणलं काय पांढऱ्याची हंडेल छत्र्या हा. तरी काय वाटलेलं लातूरचा श्रंगार येईल का हे नाही येईल? काळगे लातूरला तर आम्ही देशमुखी गेलो अमित देशमुखच म्हणजे काँग्रेसचे येते. हा पहिलेच बापाच्या ह्याच्यावर असले हा. बापाला बघून ह्याला बघून कोणी मतदान देणार बापाला बघून मतदान देत बापाला बघून. बीजेपीचं काही मोदीकडे बघून लोक मतदान टाकायचे नाही असं काही वाटणार का? नाही करतील ना हा. मोदीने पैसे पगारी फिगारी सब घेतो लोकांना मोदीवर बी आहे का आहे का? मग आता ही जी 400 पार म्हणलेल्यात, 400 पार होईल का 200-250 पर्यंत कुठवर जाईल मोदी? काय सांगता येणार बघा जगाचं. हा पैशावर खेळा सगळा पैसे जर वाटले हा. तर कोणी येईल काही सांगत नाही पैशावर खेळा बघा सगळा. तरी गावात चर्चा काय असते? गावात बघा चर्चा काय आम्ही संध्याकाळी 9-9:30 जाणार इथून हा तुकडा खाणे पडण्या हा सकाळी येऊन पाठ 5 वाजता शेतात जाऊन धार काढणे म्हशीची हा. आणि माळवणी काम बसायला वेळच नाही. तरी आता वार कुणाच्या दिशेने वाटतं तुला? मोदीला मतदान मिळणार आहे बरं. मिळणार आहे. हा म्हणजे बहुमत मोदीच येईल म्हणा की. काँग्रेसला लोक कटाळे. हा आम्ही देशमुखची गाडी आमची गाडी नाही युट्यूबवर आमचं सांगताल कुणा तर लावताल तिकडे नाही नाही तसं काय नाही. तुम्ही काय शिव्या देऊ लागो कोणाला? जे खराय ती बोलता तुम्ही. गाडी आमच्या गावात हा मोबाईल आला बघा व्हिडिओ. हा आलता मोबाईल व्हिडिओ वासन गावात अडविल त्याला. ते का म्हणले त्या काय पार्टी काही हा 2 पार्टी गाव आहे ना हा त्याने म्हणले साहेब तुम्ही 5 वर्ष झाला निवडून गेला आज कस काय आला गावात हा 5 वर्षाच्या नंतर. बरोबर आहे. हा. अहो नका कोणी रुपया न द्यावं भेट तर घ्या येऊन जावं. हा मराठा वडिलाकडे बघून थोडं काँग्रेसला मतदान करतो. वडिलाकडे बघून. आणि ही मराठा आरक्षणचा काही फटका बसेल का? मराठा आरक्षण तर दिलं तर नाही किंवा ते लोक तर सगळे म्हणायत मतदानच करायचं नाही हा आरक्षण भेटण्याची. ते म्हणले आम्ही व्हायला का झालं म्हणजे आम्हाला आरक्षण हा बघून आलं हा आम्हाला काही नाही बघायचं. हा गोरगरिबाला नाही कोणतंच सरकार नाही का? अहो ही इलेक्शन मध्ये मोठे लोक खाऊन तर राहतील का आपणाला? बरोबर आहे. आपणाला काय नाही मला सांगा काय कबरची आणायचं एखादी दारू पाजायची गोरगरीब मला काय पेट्या भरलेल्या ह्यांच्या. हा आणि त्यांनी बी वाटतात म्हण की पैसे लोकाला बी काही ठीक आहे पोट राखूनच करणार ना कोणी बी हा सगळं थोडंच वाटणार आहे बघा मंत्री हा आलता मला हा फोन आलता हा मोदीला मतदान होईल का? हा मतदान करू बाबर म्हणलं माझी 2 वर्ष झालं पीक वगैरे बंद पडल्या म्हणलं ती PM किसानची हा हा पगार बंद पडला. कशामुळे बंद पडले ते? गव्हर्नमेंट पगार काय बँकेत गेले की ती केवायसी करा म्हणते. केवायसी केली की पुन्हा कृषी ऑफिसला गेलो ते म्हणजे तुमचं काय तर आडफाटा आहे. आता आडफाटा काय दावा ना तुम्ही लोक कुठं काय ती आमचं काय कमी आहे कुठं दावा. 2 वर्ष झालं माझा मी म्हणलो बघा मोबाईल माझी पगार आल्याची मी मतदान करीत नाही म्हणलं पुन्हा. फोन आलता का? धन्यवाद म्हणलं ठेवलं बघा. बरं ही माळव्याचं कसं आहे? बरं आहे का धंदा? महाग झालं कसं आहे माळे गारा सगळं साफ झालं माळव आमच्या गारा पडल्या ना माझे पिले सगळे जवळ गेले. मग काय अवकाळी पावसाचं अनुदान वगैरे अनुदान कुठले येते आता जायचं नाही हेच काय लोकांची कडवे फिरवे कोणा कोणाला देऊ ना सरकारनं सारखं अनुदान. हा ती सोयाबीनची आहे भरात काय तर वाहून गेलं वापरून निघालं आता उन्हाळा झाला काय वाहून मागणार आहे काही सांगता येईल. लातूरला तर काही जाईल बघा अर्धा होते बघा. अर्धा लई टप चालेल का? काँग्रेसला अर्धा मोदीला अर्धा का होण्यावर मतदान मिळणार आहे. पण निवडून कोण येईल? निवडून तर आता मोदीचाच लढायचं. मोदीचाच येईल का? सुधाकर श्रंगार येते म्हणा की येते 5-10 हजारांनी काही ना. पण 100% मोदी येते. अहो 10 मतांनी उद्या हो जा मोदी येते. मोदीला काम चांगली केली. कसले रस्ते जनतेला काय पाहिजे रस्ता योजना पैकी
पुन्हा हे शेतकऱ्याच्या हा काय अडचणी ते सांगा म्हणलं. हा आधीच्या काँग्रेस सरकारपेक्षा बरं आहे का मोदी? आता बरं म्हणाय सगळ्यात आपण एकटं म्हणून काय सगळे बरं. तुम्हाला काय वाटतंय? मोदी तर चांगला आहे बघा. चांगलं आहे का योजना काही? काय कसली योजना नाही. रोड का? हा रोडची आहे. बरं काही शेतकऱ्याला काही एमए फिमे काही मिळालं नाही. मिळेल नाही. भरपूर ह्याच काळात 10 वर्षात चालू झाले असं म्हणले आहेत की लोक. तर मिळालं तिकडे मिळालं जे त्याच्या आमदारावर आहे. हा आमचं गाव कनेरी सर्कलला आहे. हा पण तुमचं शहरीमध्ये येते वाटतं की? मग तेच की त्याच्यामुळे आमच्या गावाला तरी पेट बुजडा आहे का बुजड्यापासून भरपूर मिळाले बघा औषध तालुक्यात. हा हा मला लातूर तालुक्यातून काही लातूर जिल्ह्यातून काहीच मिळालं हे काँग्रेसचे सरकारमध्येच नाहीत ना आमदार? बरोबरी सत्ता नाही ना. सत्ता नाही. हा लोक मागणी करतील. आता इकडे औषाकडे कसं आहे, अभिमन्यू पवार मग ते बीजेपी मध्ये असल्यामुळे त्याचा फायदा आहे जरा त्या. तरी मला आणि 2-4 दिवसानं कळलं आणि काही नाही तेवढा गाजा वाजा. हा 2-4 दिवसानं कळलं. 2-4 दिवसांनी. बरं